या ठिकाणी मुंबई वडोदरा हायवेमध्ये संपादित झालेले सर्व शेतकरी हे बिराड घेऊन आपापली झोपडी आपापले घर बांधून तीव्र आंदोलन मुलं बायका पोरं बैल बकरी कुत्री मांजरी सगळ्यांना घेऊन या ठिकाणी जोपर्यंत या आदिवासी शेतकरी देशाचा मालक आहे, आमचीच जमीन आणि आम्हालाच गुलामगिरीसारखं इंग्रजांसारखं वागवलं जातं आहे, तर आम्हाला जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत हा आंदोलन सुरूच राहणार आहे ना राहील। हे बिराड आंदोलन लहान लहान पोरं या मैदानात या शेतात या रोडमध्ये येऊन जोपर्यंत आमचा हक्काचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत ही मुलाबाळासह लहान लहान पोरं चटणीने भाकरी खातात सुख्या। ही बघा आम्ही कसे आदिवासी लोक चटणीने भाकरी खातो। ही भाकर ही चटणी ही भाकरी इथंच आम्ही आता बसून जोपर्यंत आम्हाला पैसा भेटत नाही आमचा हक्काचा मोबदला भेटत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करणार आहोत। मुंबई वडोदरा द्विगतीय महामार्गाच्या उभारणीवरून तलासरी तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे। कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे। तलासरी तालुक्यातील कोचाई हद्दीत 2 वर्षापासून रखडलेले मुंबई वडोदरा द्विगतीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे। यावेळी मोबदला मिळाला नसल्याचा आरोप करीत स्थानिकांनी काम बंद पाडले होते। मात्र प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात 2 डिसेंबर पासून कामाला सुरुवात केली आहे। तर काल 4 डिसेंबर रात्रीपासून बिराड आंदोलन तेथील आंदोलनकर्त्यांनी सुरू केले आहे। आंदोलनकर्त्यांनी कालपासून त्यांचा उघड्यावर संसार थाटला आहे। थंडीमध्ये ते उघड्यावर चटणी भाकर खाऊन राहत आहेत। अक्षरशः हे व्हिडिओ बघितल्यानंतर असे वाटते की शासनाने यांची जमीन गेली आहे, त्यांना लवकरात लवकर मोबदला द्यावा। ह्या कुटुंबासह लहान मुलं वयोवृद्ध माणसं सुद्धा ह्या बिराड आंदोलनामध्ये आपल्याला दिसत आहेत। जिथपर्यंत आम्हाला आमचा मोबदला मिळत नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत असे आंदोलनकर्ते म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।